पण त्या उपोषण सुरू आहे, त्यांना आश्वासन देण्यात आलंय की तुमच्या आरक्षणाला कुठलाही धक्का लागणार नाही आणि तुमच्या ज्या काही मागण्या आहेत त्या पूर्ण करू. आणि या पद्धतीने त्यांनी त्यांचं आंदोलन स्थगित केलेलं आहे. संपलेलं नाही ते म्हणतात, स्थगित केलं आहे. शासनाने मागण्यांबाबत हुडकावून लावलं तर पुन्हा आंदोलन करू. सरकारचे लोक आंदोलन करायला लागले. सरकारचे लोक ठरवून सगळं घडून आणायला लागले, ठरवून मंत्री पाठवायला लागले, ठरवून बरोबरी करायला लागले. त्याला कोण काय करणार? सत्ताधारीच मराठ्यावर अन्याय करायला लागले. ते काय सगळे सत्ताधारीच आहेत. आंदोलन करणारे सत्ताधारीच आणि मराठ्यांना आरक्षण मिळवून देणारे तेच ओबीसीचे नेते सत्ताधारीच. ते जाणून बुजून आता मराठ्यांवरती अन्याय करायला लागले. त्यांना धक्का लागतच नाही. आम्हीच आरक्षणात येत पहिल्यापासून. त्यांना काय धक्का लागतो? आम्हालाच धक्का लागलाय. आमचं आम्ही घेणार आहे. त्यांना काय दिलं ते काय स्थगित केलंय का सुरू ठेवलं ते देणं घेणार आम्हाला. सत्ता इकडू दे, सर्वसामान्य गोरगरीब मराठी इकडू दे. त्यामुळे आम्ही काय आमचं ओबीसीतलं आरक्षण घेणार आहे. उपोषण सुरू चालू ठेवा, कारण ते दबाव आहे. त्यांना राज्य सरकारमध्ये राहायचं, ओबीसीच्या नेत्यानं संविधानाच्या पदावर राहायचं, पाळलेले 10 पास स्वतःहून घ्यायचे आणि दाखवायचं. सगळे सत्ताधारीचे. आम्ही तेच आंदोलन करायला लावणार आणि सत्ताधारी म्हणून आम्हीच येणार असं ठरवून मॅनेज आहे देखील. त्यांना लेखी देण्यात आलंय, त्यामध्ये असं लिहिलंय, इतर मागासवर्ग समाजावर कुठल्याही प्रकारे अन्याय होणार नाही, तसेच इतर मागास सवर्ग प्रवर्गाच्या आरक्षणाला धक्का लागणार नाही याची शासन दक्षता घेईल. म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही अशा प्रकारचं लेखी त्यांना देण्यात आलेलं आहे. नाही, त्याला धक्का लागलो नाही लागू आम्हाला काय माहित नाही. आमच्या आरक्षणात ती आहे हे आम्हाला माहिती, बाकीचं माहित नाही आम्हाला. त्यांना धक्का लागतोय का चढायला लागत आहेत का उतारायला लागत आहेत ते नाही माहिती आम्हाला. आम्हाला एवढंच माहिती आहे, आमचं ओबीसीत आमच्या नोंदी आहेत, आमच्या हक्काचं गॅजेट आहे, आमच्या हक्काच्या नोंदी आहेत. सातारा गव्हर्नमेंटचं सुद्धा आहे. आता आपल्याकडे पुरावे आले एक अर्ध्या घंट्यापूर्वी. ते सरकारनं जर कुणबी नोंद निघाली एखाद्या माणसाची, कुणबी नोंद निघाली तर त्याच्या खाली सदर म्हणून लिहिलेले, म्हणजे त्याचा अर्थ होतो वरील प्रमाणे सगळे कुणबी त्याला देत नाहीये. म्हणजे लाखो नोंदी आमच्या सरकारनं तशा दाबून ठेवल्या. आता पुरावा की त्या खोट्या नोंदी आहेत का? त्या कालीन जनगणनेत सुद्धा मराठा हा कुणबी दाखवलेला आहे. तेही पुरावे 1871 मधले ते पुरावे येत नाहीत. म्हणजे ओबीसीत आम्ही आहेत आणि दैक्य दुसऱ्याची भाषा करते तिकडे. स्वतःचे लेकरं कळते तसे दुसऱ्याचे लेकरं कळले पाहिजे. सत्ताधाऱ्यांना छगन भुजबळला आपण सत्तेच्या पदावर बसलो, खोटे नाटे आंदोलनं बसवायची आणि धनगर आणि मराठ्यांचा वाद लावायचा, भांडणं लावायची. ते छगन भुजबळने जर आता कमी केलं पाहिजे, कारण ते आता शेवटी संविधानाच्या पदावर बसलाय. किती शाळा करतो, किती आरड्या करतो, मी नाही त्याच्यात दाखवतो आणि मीडियात बोलतो ते महेच लोक येतात. पडला उघडा तू. हे बघा, चोरी झाकतच नाही. किती चोरी करायला गेले ते, अरे 2-4 पडलेले इकडून तिकडून घेत बसत आहे. आमचे वाघ उपोषणाला बसले आहेत. आमचे वाघ आता रस्त्यावर उतरणार आहेत. आंदोलन अन्याय झाला तर अशाच पद्धतीनं सुरू राहील असं भुजबळ म्हणतात. मग ते काय करणार आहे तेच सांगतो ना मी. काही लोक लिहित फेसबुकला, सोशल मीडियाला, संविधानाचं आंदोलन उडी उदरीत पहा, आमच्याचं आंदोलन पहा. बघा ना, बघा वाघ रस्त्यावर उतरायला लागला की तू झोप घरात पांढऱ्या मिशा करून आणि लोकात लाव मारामाऱ्या. तो 100% दंगल करीणारे मराठ्यात आणि धनगरात, हे त्याचं कामच. धनगर बांधवांनाच माझी विनंती, तुमच्या नेत्यालाच जरा समजून सांगा, तुमचं आरक्षण तुम्ही मागा याच्या नादी लागू नका. विनाकारण हे चिघळीणारे ते चिघळू देऊ नका. शेवटी निर्णय तुमचा आहे. शेवटी आता त्याचे वाघ आहे तर आमचे कुणीतरी असतेनच ना. शेवटी जर त्याला तशी भाषा वापरायची असली, आमचे वाघ आहेत रस्त्यावर उतरणार आहेत, तो हे वाघ रस्त्यावर उतरायचे तर तुला हे सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे, तू दंगल घडून आणणार आहे. त्याला दोषी जबाबदार मुख्यमंत्र्यांना, गृहमंत्र्यांना सांगतो हे छगन भुजबळ जातीवाद निर्माण करायला. तो वाघ रस्त्यावर येऊन नुसत्या मराठ्याला त्रास होऊन मग सांगतो तुला. त्याला काय बोलावं हे कळत नाही, तो सारखं काहीतरी बोलत राहतो. तुला काय कळत आहे? तुला काय कळत आहे? संविधानाच्या पदावर बसतो, उपोषण बसितो, आंदोलन बसितो. आम्ही शांततेच्या अंतरावलीत बसलो तर सभा काय घेतो, त्याच्यातून बाकीच्याला वाटून दिलेत, वाटण्या केल्यात. तू असं म्हण, तू तुडीन म्हण, एक जण पाय तुडीन म्हण, एक जणांनी
माझ्या वैयक्तिक याच्यावर बोलायचं हे वाटत दिले तिने हिशे पाडले. मी हे बोलणार, मला सरकारचं बंधन आहे, मी संविधानाच्या पदावर बसलोय, मला बोलता येत नाही, तुम्ही बोला कचाकच, मी आहे तुमच्या मागं, असं वाटण्या पाडून देत नाही देऊ. इतका तर त्याला काय कळतंय, ते कोणचं शान आहे, स्वतःला शान समजत आहे, तर असं वाटण्या पाडून देईन का बोलायच्या. आणि परत संपली तुम्ही, मी सत्तेत आहे, सगळे मंत्री तुमच्याकडे आणतो, तुम्ही फक्त तिकडं म्हणा. म्हणजे हे काय आंदोलन आहे? आमच्याकडे मंत्री आले की त्यांच्याकडे आले पाहिजे, आम्हाला लिखी दिलं की त्यांना दिलं पाहिजे, आमच्याकडे मुख्यमंत्री आला की त्यांच्याकडे आला पाहिजे. बोलायचं सांगतो, तुम्ही म्हणा मुख्यमंत्री मराठ्याचा असं म्हणा नुसतं, मी आपोआप दबाव आणतो. मी आपले पडलेले फिरलेले हे सार सगळा गोळा करतो आणि सरकारवर दबाव आणतो. मग तेच म्हणायचं सांगतो की मुख्यमंत्री मराठ्याचा आहे म्हणा. मग तसं म्हणलं की मला जवळ करते, काय नियतोय, मला जवळ करते ना, मग मी सगळे मंत्री घेऊन तुमच्याकडे येईन, मग तुमची इज्जत वाढत, तुमची किंमत वाढत, तुम्ही नवीन नेते तयार होता. मी तर काय आता हायच तुमच्या मागे खंबीर सत्तेत असलं सांगत आहे ती. त्या सांगत तरी लाज वाटली पाहिजे. त्याला वाटतं की मला कुठून माहित होतं, लाज वाटली पाहिजे खरं त्याला काय सांगतो आपण. आणि त्या मुख्यमंत्र्याला मराठ्याचा म्हणून बोलायला लावतो, त्यांच्यावर आरोप करायला लावतो. परत तो सुद्धा देवेंद्र फडणवीसांवरती आरोप करतो. उलशी काय झालं की इतकं तर म्हणजे इतकं बेटीच धरते ते सरकारला सुद्धा आणि मराठ्याला सुद्धा. सरकारने वाटप केलेल्या जात प्रमाणपत्रावर श्वेतपत्रिका काढावी, बोगस कुणबी प्रमाणपत्र देणाऱ्यावर कारवाई करू असं आश्वासन सरकारने दिलेलं आहे, म्हणून आम्ही उपोषण सोडलेलं आहे. तुला येतच काय? तुला गोरगरिबाच्या भांडणं लावण्याच्या पलीकडे आलंय काय आतापर्यंत? विनाकारण तू आता धनगर बांधवावर नाराजी ओढून लावायला लागलाय मराठ्यांची. मराठ्यांचं धनगराचं काहीच नाही झालेलं, परंतु ह्यो आता मराठ्यांची नाराजी धनगरावर ओढून घ्यायला लागलाय. धनगर बांधवांनी समजून घेतलं तर चांगली गोष्ट राहील, नाही घेतलं तर त्यांचा विषय राहिला. आमच्या ओरिजिनल नोंदीत तुम्ही कस काय म्हणतात की मराठ्याला आरक्षण देऊ नये, ते खोट आहे. तुमचं ही माणुसकीच कोणची जिवंत आहे. आमची नोंद असून आम्ही ओबीसी आरक्षणात असून तुम्ही देऊ नका म्हणता, ही नियत कोणची आहे तुमची? कोणची माणुसकी जिवंत आहे तुमची? मग मंडल कमिशनचं सुद्धा सगळं काढावं लागणार आहे. नसता मराठी सुद्धा सगळे रस्त्यावर येणार आहेत. हो, मराठी सुद्धा आम्हाला खाऊन नाही देत. तुम्हाला आमचा खरा असून आम्ही तर तुमचं खोटं आहे, तुम्हाला खाऊनच नाही देत. तुमचं तर पुरं बोगस आहे. आता खेटायचंच तुम्हाला तर नाविलाज देते छगन भुजबळला, त्याला नाविलाज आहे मराठी. छगन भुजबळचं ऐकून तुम्हाला जर आमचं वाटलं करायचं मराठ्याचं, आमचा नाविलाज आहे. आम्ही आमच्या पोराचा नाही वाटलं होऊन द्याला. मराठ्यांच्या समाजालाही सांगतो, मराठ्यांना आणि नेत्यांना सांगतो, नेत्यांनी सुद्धा लक्षात ठेवा, हे यांचं वागणं बरोबर आहे का? मराठ्यांची देणारी ही वागणूक बरी आहे का? भाषणात काय बोलत आम्ही जातीवादी नाही, आता कसं काय गाड्या भरून पाठी देत, पडे की नाही उघडे. आपल्या जातीच्या पोरांना आरक्षण मिळत नसून हे देऊ शकत नाही, देऊन द्यायना. मग तुम्हाला नुसतं निवडून येऊन करायचंय काय? ते खोटं निवडून येऊन त्यांच्या मताची गरज आहे निवडणुकीत असं तुम्ही म्हणता. काय गरज आहे मताची? ते जर म्हणत असते ना मला जात पाहिजे, मताची गरज नाही, तर तुम्हाला सुद्धा काय मताची गरज आहे? तुम्ही म्हणता ना त्यांचं मत निर्णायक आहे म्हणून पाहिजे. अरे मराठ्यांचाच निर्णायक करा ना मतदान, मराठ्यांचाच निर्णायक करा. त्यांचं मराठ्यांचं निर्णायक मतदान आहे म्हणता निवडून यायला, मराठ्याचाच निर्णायक करा. होऊन द्या सगळे साथ. इतके जरी यांना द्वेष असेल मराठ्यांचा, इतका राग येतो यांना मराठ्यांचा, आपल्या मराठ्यांना काय वाटत नसेल का? आमच्या लेकराचं वाटलं होतं ना, आमची भाकर घेऊ नका ना, आम्हाला धक्का लावू नका. कोणची भाकर घेतली तुमची? सगळ्या दुनियाच्या भाकरी तुम्ही तुझी एकटाच खातो. आता त्यांच्या सगळ्या मागण्या तुम्ही ऐकलेल्याच आहेत. त्या म्हणतायत आमच्या मागण्या पूर्ण होत आहेत, आम्हाला आश्वासन दिलेलं आहे. आमच्या सुद्धा पूर्ण होत्या, आमच्या सुद्धा पूर्ण होत्या. 100% एक बी कुणबी रद्द होणार नाही. सरकारला त्याचे परिणाम भोगावे लागणार. सत्तेत राहून आंदोलन उभा करतो आणि रस्त्यावर उतरण्याची भाषा करतो वाघाची सिंहाची. तू मला जातीवादी म्हणते, त्यांचे काही नेते सरकारमधले लोक मला जातीवादी म्हणते, मराठ्यांचे सुद्धा काही म्हणते. कोण जातीवादी?
मी फक्त कणखर मराठ्यांच्या मागे उभा आहे म्हणून मराठ्यांच्या लेकरांचं गोरगरिबाचं कल्याण व्हायला लागले. हे पटत नाही काय मराठ्यांच्या नेत्याला? ते कणखर उभा आहे त्यांच्या जातीच्या मागे, मी कणखर उभा आहे. आता ह्यो जर रस्त्यावर उतरायची वाघाची भाषा करणार असला तर काय करू मी? मराठ्यांनीच उत्तर द्या मला. का हात बांधून बसू? मराठ्यांना आरक्षण नाही मिळालं पाहिजे का? मग हे मराठ्यांच्या नेत्याचं म्हणणं आहे का? आता ती जर रस्त्यावर उतरण्याची भाषा करणार असला आणि भांडणं लावून देणार असला, दंगली घडून आणणार असला, मी हात बांधून घरात बसू का? मराठ्यांचे मुडदे पडून देऊ का? मराठ्यांच्या नेत्याला सवाल आहे माझा. मरून द्यायचे का मराठीचे लोक? नाही आरक्षण मिळून द्यायचं का? पोराला घेऊन द्यायचं का फाश्या नुसत्या मराठ्याच्या? मराठ्याचे पोरं नाही नोकऱ्याला लागले पाहिजे का? मराठ्यांचे पोर उच्च शिक्षणात नाही गेले पाहिजे का? ह्या आरक्षणासाठी फक्त यांची ही टोकाला जायची भूमिका आहे. मग आरक्षण किती मोठी गोष्ट आहे मराठ्याला समजत नाही का? आपल्या लेकराला मिळाल्यावर आपले किती मोठे होते, किती भयान नियत यांची की मराठ्यांचे पोरं मोठे नाही झाले पाहिजे. किती भयानक नियत आणि नीतिमत्ता यांची. आणि संविधानाच्या गप्पा हाणतेत. अभ्यासपूर्ण आंदोलन पाहिजे, संविधानाचं आंदोलन पाहिजे. काय संविधानाचं आंदोलन आहे का हे? अंधारातून लोकांना सपोर्ट करायचा इथून मागच्या आंदोलनात आता ओपन यायचं. बुरखा फाटला, बुरखा. मराठ्यांचं मतदान घेत होते गोड बोलून, गोड लागत होतं तोवर. बुरखा फाटला. आता खरे चेहरे बाहेर आले यांची. किती जातीवादी येते आणि मला जातीवादी म्हणतात. मराठ्यांचे नेते जरा थोडे शहाणे व्हा. आता बघा यांचे वाक्य जरा वाचून बघा. इथून मागचे स्टेटमेंट, आताचे स्टेटमेंट. काय करत नाही ते, काळजी नका करू, काय करत नाही. एकटेच 50-55% दाबून हे जर आरक्षण असून ह्या टोकाला आपल्या वाटोळ करायला निघाले तर आपल्याला नाही येईन, ते आपला हक्काच आहे. नाविलाज आहे छगन भुजबळ घडूनच आणायचं त्याला मराठ्याचा नाविलाज. नाविलाज आहे मराठ्यांचा. छगन भुजबळ नाविलाज आहे आमचा. कर तुला काय करायचं, सहन व्हायचं तर करू. सरकारला सांगतो नाविलाज आहे आमचा. आधी आम्ही कोणाच्या अंगावर जाणार नाही. मराठ्याच्या अंगावर आले त्या छगन भुजबळने जर लोक सोडले, आम्ही सुद्धा रस्त्यावर उतरणार. चॅलेंज आज सरकारला सगळ्या. तेव्हा जर वाघाची भाषा करतो, रस्त्यावर उतरायची भाषा करतो ना, मराठी सुद्धा घरात बसणार नाही. नाविलाज आहे आमचा. कोण कुणाला फसवतंय? तुम्ही याला सरकार म्हणताय तुमचा प्रश्न मार्गी लागू, सदस्य सोयऱ्यातून त्यांना म्हणताय की ओबीसीतून धक्का लावू देणार नाही. नेमकं कोण कुणाला फसवतंय? संबंधच नाही ओबीसीला धक्का लागायचा. आणि उगा बडबड बडबड करते. ऐकून घेतलं म्हणजे काय माझ्या का लावायला लागले काय तुम्ही? 5-50 जण जमलात म्हणजे काय तुम्ही काही समजायला लागलात का स्वतःला? मग आम्ही शांततेत बार ऐकून घेतो, 2-2 पावलं मागे सरकतो. उपोषणात बसत असतात का? शोभत काय छगन भुजबळला? आणि मला म्हणतात जातीवादी. उपोषण सुरू असताना उपोषण बसवतात दंगली घडून आणण्यासाठी. आणि अभ्यासपूर्ण आंदोलन, संविधानाच्या पावलावर चाललेलं आंदोलन, भाषा शिकवायला निघाले 1.5 दिवसात. आणि स्वतःला जातीवादी नाही म्हणायचं आणि जातीवाद का तयार करायचा. पहिले अंधारातून केला, आता ओपन करायला लागली. आणि मराठीचे लोक त्यांच्या मागे पळत येत. निर्णायक मतदान. काय निर्णायक मतदान रे? जाताचं मुडदा बाळायला निघाले ते लोक. सरकारवर दबाव आणायला लागलेत मंत्रिपदावर असून. बघा ना मोजून यादी. गिरीश महाजन मराठीचं मतदान नाही घेत का? अतुल सावे नाही का मतदान घेत? धक्का लागून नाही देणार म्हणजे? काय भाषा तुमची? आणि आम्हाला जातीवादी म्हणता. आम्हाला जातीवादी म्हणता. मुद्दा नाही पडून देत मराठ्यांचा. मी ऐकवर मराठी सगळे एकीकडून उभा राहा. जात संकटात सापलेली यांनी संविधानाच्या पदावर हे बसलेत. गैरवापर करतात, आतून काड्या करतात, आपल्या पोरावर केसेस करायला लावतात. कुलमी नोंदी यांनी थांबिल्यात या छगन भुजबळ त्यांनी. सरकारने सांगून सरकारने सुद्धा त्या थांबिल्यात. सगळ्या स्वारीचं अंमलबजावणी येऊन देणार. मराठ्यांचं हैदराबादचं गॅजेट आहे, सातारा संस्थांचं गॅजेट आहे, ब्रिटिश कालीन आहे.
आता 1871ची जनगणना माझ्याकडे आली, त्याच्यात दाखवलंय ब्रिटिश कालीन मराठा हा कुणबी आहे. आत्ता रेकॉर्ड आहे माझं, मी आत्ता मीडियाला दाखवतो. तरी देत नाही. तुमचे काय पुरावे आहेत रे? आताचे खाता फुकट. परत म्हणता बोलता. तुम्ही जरा संयमाची भाषा घ्या ना. मराठी मोठे हो ते लेकर त्यांचे म्हणा ना. 50-12 ते कारखाने मोजिता घ्या. तुम्हाला ते कारखाने आम्हाला काय करायचे? तुमचेच आमदार आहेत, तुमचेच मंत्री, टाका पाडून त्यांना. काय करायचं आम्हाला? आमचे गोरगरिबाचे लेकर करोड मारायला लागले तिकडे, आणि त्याचा धमक्या नको देऊ. वाघ रस्त्यावर उतरले, कुठे डांबऱ्यावर उतरले, खाड्यात उतरले, ते लोक शिकू मला. त्या भानगडीत पडू बी नको. नेते मानते ते एकमेकाला. बाकीच्या नेत्याला मी दोषच देत नाही ना, धनगर बांधवाच्या ना बाकी कोणत्यांना. ह्यो काड्या लावतोय पुऱ्या. की एकटा छगन भुजबळ वातावरण राज्यातलं गडूळ करणारे सरकारमध्ये बसून. अरे काय शिकितो? आंदोलन बसवा. म्हणजे आम्ही बसलो की जातीय तेढ निर्माण होतो. आमच्या परवानग्या नाकारल्या जात्यात 10 महिन्याच्या असून, आणि यांचा आता आमच्या रस्त्यात बसून यांना परवानगी शासनाकडून दिली जाते. हे छगन भुजबळचा दबाव आल्याशिवाय दिलाय का पोलिसांनी? आमच्या उपोषणापुढे उपोषण कसं काय बसलं? का नाही परवानगी नाकारली? आमची नाकारली तशी. आम्हाला ग्रामपंचायतच काय ठराव मागायला लागले, आम्हाला आसपासच्या गावचे कारणच काय द्यायला लागले. शाळा बंद पडल्या म्हणले. शाळा जायला पोराला रस्ता नाही राहिला ट्रॉफीमुळे. कोणत्या शाळा सुरू होत्या? एमपीएससी कीर्तन सुरू आहेत, त्याच्यामुळे एमपीएससीच्या पोराला अभ्यास होत नाही. कोणते एमपीएससीचे पेपर होते? आता निकाल होता बा. आमच्या आंदोलनामुळं जातीय तेढ निर्माण व्हायला लागला म्हणले. आता त्यांचा बसल्यावर नाही झाला का जातीय तेढ निर्माण? ते बसल्यावर नाही का गर्दी झाली? ते गेल्यावर नाही का एसटी थांबायला ताण झाला तिथं? आता ते बसल्यावर नाही का शाळेत जायच्या लोकांना त्रास झाला? हे काम छगन भुजबळ करतोय. हे ते आंदोलन करणाऱ्याला दोषच नाही आमचा. कारण त्याने जाहीर सांगितलं ते छगन भुजबळ महे लोक आहेत ते म्या बसले. म्हणजे तू कडून आणतो. मुख्यमंत्र्याला गृहमंत्र्याला कळत नाही काही? मुख्यमंत्री साहेब आणि फडणवीस साहेब तुम्हाला जाहीर सांगतो, मोठ बांधण्याच्या भानगडीत पडू नका. ओबीसीचे मोठ बांधून आमक होईन तमक होईन पाठबळ देताल आणि मराठ्यावर अन्याय करताल, तर तुम्हाला जाहीर सांगतो फडणवीस साहेब, मराठ्याशिवाय राज्यात पान नाही हलू शकत. पान तुम्ही आम्हाला चूच करतान, फडणवीस साहेब त्यांना चूच करतान, आणि पुन्हा मराठ्यांचा घात करतान. आणि काय नेरेटिव्ह का काय भरून काढायचं म्हणले तुम्ही, त्या नादात तुम्ही मराठ्याचा अपमान करायला जा. फडणवीस साहेब नेरेटिव्ह पसरीला तो मी भरून काढणारे. तर ह्या नावाखाली पाठबळ अंधारातून त्यांना देताल, आमच्या अंगावर त्यांना घालताल सगळ्याला, आणि ओबीसीचे मोठ बांधायला काम करताल. ही तुमचा डाव जर असला तर म्हणतोय मी, यशस्वी मनोज जरांगे होऊन देणार नाही, मराठा सुद्धा होऊन देणार नाही. पुरी मोठ बांधली तुम्ही तरी मराठ्यावर जर 13 तारखेपर्यंत अन्याय झाला, मराठे एकीकडून सगळ्या पक्षातले, तुमच्या पक्षात असलेले सुद्धा, ते सुद्धा आता सहन नाही करू शकत तुमच्या पक्षातले मराठ्यांचे नेते. आणि जर तुमच्या पक्षातल्या फडणवीस साहेब मराठ्यांच्या नेत्याने एवढा मोठा डोळ्यासमोर होणारा अन्याय जर बघून सहन करून तुमच्याकडून राहिले, तर त्यांच्या मागचा एकही मराठा त्यांच्यासोबत राहणार नाही. कारण भाजपातल्या मराठ्यांना जात वाजवणं सुद्धा जबाबदारी. फडणवीस साहेब तुम्ही तो डाव टाकू नका. मी तुम्हाला हात जोडून सांगतो. ओबीसीची मोठ बांधण्याच्या नादात तुम्ही त्याला पाठबळ पुरवता. कारण तसं घडलंय. आमची परवानगी असताना आमची नाकारली गेली. आंतरवाडी ते 10 महिन्याची परवानगी आमच्यावरती अन्याय झाला. का? तर जातीय तेढ निर्माण होईल म्हणून. आणि मग जातीय तेढ निर्माण होईल म्हणून जर आमची नाकारली जाती, तर जातीय तेढ निर्माण होऊ नये म्हणून त्यांना परवानगी दिली काय? मग ओबीसीचं आंदोलन छगन भुजबळांनी बसेलच कसं काय? मग नसता का जातीय तेढ निर्माण झाला, जातीयवाद झाला, भांडणं झाली? कोणत्या दिशेने गृहमंत्री साहेब फडणवीस साहेब राज्य चाललंय तुम्ही लक्षात ठेवा. तुमचा जर ह्यो डाव असला तर मी सक्सेस होऊन देणार नाही. सगळे ओबीसी कडून झाले तरी मी ओबीसीतून आरक्षण घेणार.
कारण त्या नोंदी आमच्या हक्काच्या, गॅजेट आमच्या हक्काचं आहे, ते 13च्या आत पाहिजे आणि तिन्ही गॅजेट 13 तारखेच्या आत पाहिजे. तुम्हाला जर फडणवीस साहेब मराठ्यांची नाराजी अंगावर घ्यायची नसली, तुम्ही गिरीश महाजन आमच्या अंगावर जरी सोडले असले, छगन भुजबळ ते, तरी तुम्ही सावध व्हा. पुन्हा एकदा आम्ही तुमच्यावर विश्वास टाकलेला आहे. आणखीनही आम्ही तुमचा रागराग करीत नाही. तुम्ही समजून घ्या फडणवीस साहेब मी काय बोलतोय, तळमळीने सांगतोय. पुढे जरी एका बाजूला घातले, तुम्ही मराठीच्या अंगावर घातले, तरी आमचा हक्काचं आरक्षण आहे. मराठ्यांना सुद्धा सांगतो आता हे प्रकार काय चाललाय. आपलं आरक्षण हे आपल्या हक्काचं कुणबी नोंदी आहे, हे म्हणते घेऊ नका. उदाहरणार्थ मी एखाद्या वेळेस वाईट बोलतो असं यांचं म्हणणं आहे आणि काही मराठ्यांचं सुद्धा म्हणणं असं मी वाईट बोलतोय. मला एक मराठ्यांच्या नेत्याने मराठा समाजाने उत्तर द्या. तुम्ही तुमच्या शेतात पीक पेरले आणि ते 2-2 फुटापर्यंत आले आणि त्याच्यात कुणीतरी जनावराचा कळप आणून चारायला लागलाय, म्हणजे तुमच्या लेकराचं उभं आयुष्य वाटोळं झालं. कारण वर्षाचं येणारं पीक, त्या धान्य तुमचं वायाला गेलं, तुम्हाला फाशी घ्यायची वेळ येणार का नाही याचं उत्तर मला मराठा समाज द्या. तुमचा 5 एकर मध्ये तुम्ही पेरणी केली, रात्रंदिवस लढून चिखलात आणि ती उगली. आता तुम्ही स्वप्न बघताय खूप पीक होणार आहे आणि त्याच्यात दुपारा तुम्ही शेतात बसलेला असताना कुणीतरी जनावर आणले, त्याच्यात दादागिरीने चारायला लागलाय. तुम्ही त्याची आरती करणार का त्याला कचाकच बोलणार, मला एवढं उत्तर द्या. मराठा समाजाला, मराठा समाजाच्या नेत्यांना माझा हा प्रश्न आहे. तुम्ही तुमचं पीक डोळ्या देखता चारताना तुम्ही त्याला ते पीक चारू लागणार का? चरून ती जाणार आमच्या पिकात, काही अडचण नाही, मी तो आरती करतो का? तुम्ही घोडे लावणार? तुम्हाला राग येणार तुमचं पीक चारल्यामुळे. तसा राग येतोय माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला आलेला घास हे घालायला लागले म्हणून मला राग येतोय. मी काय बेवडाट फेवडाट नाही. मी तळमळीनं तळतळीनं ह्या गोष्टी मराठा समाजाला सांगतोय. उभं पीक तुम्ही आम्ही चारायला लागला, तुम्ही आमचं, तुम्ही उभ्या पिकात आमच्या नांगर घालायला लागला. तळपायाच्या आग जशी शेतकरी मराठ्यांची आग जाईल ना तळपायाची मस्तकात, तशी मै तळपायाच्या आग मस्तकात चालली की आमचा हक्काचा असून तुम्ही कस काय देत नाही. मी कस काय जातीवादी? मग तो पीक चारणारा जातीवादी. नोंदी रद्द करा म्हणताय तुम्ही. किती वाईट विचार येत रे तुमचे. म्हणून मी तळपायाच्या आग मस्तकात ते मराठ्याच्या नेत्याला मराठा समाजाला सांगतो. मी काय पिसळ कुत्र चावलेलं नाही मला कोणकडे बोलायला. मी नाही सहन करू शकत मराठ्यावरचा अन्याय. आणि जर मी जातीवाद करत असतो असं जर मराठ्यांना वाटत असलं तर मला मराठ्यांनी येऊन भेटा. मी आज जाहीर प्रेस मधून सांगतो, मी काम सोडून देतो. तुम्हाला जसं आरक्षण घ्यायचं तसं घ्या. सगळे मराठ्यांचे अभ्यासक नेते माझ्याकडे या, मराठा समाज माझ्याकडे या आणि मला जाहीरपणाने सांगा तू जातीवाद करतो. ते जातीवाद करायला लागले मी उत्तर देतोय म्हणून ते मला जातीवादी ठरवायला लागले. आणि एवढा मोठा कळप एकत्र आलाय. कळत नाही का मराठ्याला हे मी कोणासाठी झुंजतोय? तरी तुम्हाला राजकारण सुचतंय का? भाजपच्या मराठ्याला, राष्ट्रवादीच्या मराठ्याला, काँग्रेसच्या मराठ्याला, शिवसेनेच्या मराठ्याला, तरी तुम्हाला निवडून यायचंच येड आहे का? तुमचं उभं पीक जाळायला लागले किंवा तुमच्या एखाद्या शेतावर, तुमच्या प्लॉटवर त्यांनी अतिक्रमण केले. किती तळपायाचे आगमस्तक होणार? तुम्ही केस करणार, पोलीस स्टेशनला जाणार, कोर्टात जाणार का नाही जाणार? मराठी आणि मराठीची नीती तुमची जमीन हडपिल्यावर. तसं माझं हक्काचं आरक्षण आहे, माझं हक्काचं गॅजेट आहे मराठीचं. 200 वर्षापूर्वी मराठा आरक्षण आहे आणि ते म्हणते ते नोंदी होणार का रद्द का? म्हणजे उद्या माझे मराठीचे लेख अधिकारी होणार आहेत, नोकरदार होणार आहेत, शिक्षक होणार आहेत, पोलीस होणार आहेत, उच्च शिक्षण घेणार आहेत, पीएचडी करणार आहेत, यूपीएससी एमपीएससी करणार आहेत माझे मराठीचे लेकर, एमबीबीएस करणार आहेत, इंजिनियर होणार आहेत माझे मराठीचे लेकर. ते आरक्षण हे रद्द करा म्हणते. ओरिजिनल निघालेलं कस काय सहन करता मराठीचे लोक तुम्ही? आणि मग ते म्हणते चारलं पीक तू काय करतो? मग हलीन तुला पीक चारलं म्हणून. मग का चारून द्यायचं का आता? ते म्हणते नोंदी दिल्या, कुणबी आरक्षण दिलं तर आम्ही रस्त्यावर उतरू आमचे वाघ, म्हणजे आम्ही घ्या नाही तर हाणू तुम्हाला. ही भाषा आहे का तुमची? मग चूक कोणाचे सांगा मराठी मला. आपलंच रान, आपलंच पीक चारायला निघाले, चारू नको म्हणलं म्हणून हाणायला लागले. मग हाताला बांधून बसायचं का? मग आता ते जर इतकं वाटोळ करायला लागले तर नोंदी रद्द करा म्हणते.
नाही तर आमचे वाघ रस्त्यावर उतरते. अरे छगन भुजबळ, तो वाघ आहे तर आमचे कोण आहेत? तू उतरे आधी. आधी आम्हाला जातीवाद करायचा नाही, शांतता भंग होऊ द्यायची नाही, कायदा सुव्यवस्था बिघडायची नाही. तू उतरे आधी. तो एकदा आता प्रयोग केलाय, आमच्या आंदोलनात आंदोलन घातलंय तो. आमची परवानगी रद्द करायला लावली पोलिसाला. तो हा आणि फडणवीस साहेबांच्या एका मंत्र्याचा दबाव होता म्हणून ती रद्द केली. जाऊ द्या म्हणलं, आम्ही तरी सोडून दिलं. मग त्यांच्या याला कसं काय परवानगी भेटली? आमच्याने जातीय तेढ निर्माण होतो, त्यांच्याने होत नाही का? छगन भुजबळ हे चांगलं वागत नाही. तुम्ही वयानं म्हातारे झालात. या वयात तरी या राज्यात शांतता राहू द्या. मान्य करा मराठ्यांचं आरक्षण. मराठ्यांचंच मतदान सुद्धा छगन भुजबळ साहेब तुम्ही घेताय. कशाला धनगरांना मराठ्यांना झुंजीत आहेत मेघा? कुठं पाप फेडताना निवडणुकीत हार जीत असती. कुंकडची कुंकड तुम्ही रोष काढायला लागलात. नुसते मराठी एक झाले तर तुमची एवढी पोटदुखी झाली. आता मराठी एक राहणार आहेत. मराठ्यांना आव्हान एक राहायचं, एक राहायचं. एक जीव गेला तरी मी हटत नाही. यांनी सगळ्यांनी प्लॅन केला असेल मला आता मारून टाकायचा. हेही मी जाहीर सांगतोय प्रेसच्या माध्यमातून. याला दिसन तिथं गोळ्या घालायच्या. ही प्लॅन यांचा असणार आहे. कारण छगन भुजबळ संघ असणारी टोळी, गृहमंत्री साहेबांनी बघितलेलं स्वप्न, नेरेटिव्ह भरून काढायचा. याच्या मग अनेक षडयंत्र असू शकतील. मी खंबीर नाही भेट मारायला. मराठी फक्त खंबीर राहा. कसं आरक्षण देत नाही बघू. आपण बे काय कच्च्या आईचं मेलेल्या आईचं दूध पेलेलं नाहीत. हे जर रस्त्यावर येणार अशी भाषा करणार असले, वाघ रस्त्यावर उतरणार आहेत. उतरून दे वाघ, वाघावाला. असे संविधानाच्या पदावर बसवता काय फडणवीस साहेब तुम्ही? कोणत्या दिशेला जाईल महाराष्ट्र? हे बोलल्याशिवाय मी बोललेलो नाही कधीच. तुम्ही आणखीन मी संयमाची भूमिका घ्या. म्हातारपणाला भुजबळ साहेब चांगलं काम करून जा. मराठ्यांनी सुद्धा मतं दिलेले तुम्हाला. आणि फडणवीस साहेब हे षडयंत्र हाणून पाडा. 13 तारखेच्या आत आमचं असणारं सगळं आरक्षण द्या. नसता माझा नाविलाज. पुन्हा एकदा शिंदे साहेबांवरती, शंभूराजे देसाई साहेबांवरती, उदय सामंत साहेबांवरती, फडणवीस साहेबांवरती मराठ्यांनी विश्वास टाकलेला आहे. 13 तारखेपर्यंत विश्वास ठेवू. आरक्षण आणि सगळ्या नोंदी घेणार आम्ही. एक बी नोंद रद्द नाही होणार, एक सुद्धा. सगळ्या ओरिजिनल. त्या जर रद्द होणार असल्या तर मराठ्यांचा इथून पुढचा लढा असणार आहे. मग मंडल कमिशन रद्द करा. मग आमच्या मुंडक्यावर पाय द्यायला हक्काचा असून आम्हाला खाऊन देणार नसत तर इथून पुढचं आंदोलन मंडल कमिशन रद्द करण्याचं असणार आहे. ठीक आहे, थँक्यू.